हे त्यांनी ठरवलेलंच आहे. म्हणजे ध्येय नाही, धोरण नाही, दिशा नाही, काय वाटेल ते बोलायचं. आज पण काहीतरी बोलत, मी काय त्याच्यामध्ये जात नाही, कारण मी तुम्हाला बांधिले. तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस कसे आणायचे याच्यासाठी मी झटतोय. जी काही आपण वचनं दिलेली आहेत ती वचनं ही विचारपूर्वक दिलेली आहेत. म्हणजे आज पण मला काही जणांचे फोन आले की उद्धवजी की तुम्ही ही वचनं आणखीन जोरात सांगा. म्हटलं अरे संपूर्ण महाराष्ट्रभर सांगितले, महाराष्ट्रभर सांगितलेले की महिलांना 3,000 रुपये तर आपण देणारच आहोत. पण अनेक महाराष्ट्रामध्ये युवक आणि युवती अशा आहेत की शिकलेत, सवरलेत, पण रोजगाराचा पत्ता नाही. त्यांना सुद्धा आपण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर 4,000 रुपये त्यांना नोकरी रोजगार मिळेपर्यंत 4,000 रुपये महिन्याला देणार आहोत. उद्योगधंदे जे इकडनं गुजरातला नेलेत, गुजरातला गेले, ज्यांना गुजरातला राहायचे राहू द्या, पण महाराष्ट्रामध्ये मी नवीन उद्योगधंदे आणून माझ्या इथल्या लोकांना, भूमिपुत्रांना मी स्वतःच्या हक्काचा रोजगार देऊन दाखवणार आहे. महिलांसाठी तर आपण ठरवलंच आहे, जसं 3,000 रुपये देतो आहोत तसंच शासकीय बस सेवा हे यांचं काम आहे, अर्धवटरावांचं काम आहे. महाझुटी, त्याला शब्द चांगला आहे, महाझुटीचं सरकार. हे अर्धवट काम करतात. म्हणजे महिलांना अर्ध भाडं माफ नाही, आम्ही पूर्ण भाडं माफ करणार आहोत, पूर्ण तिकीट पूर्ण माफ महिलांना. आणि एवढंच नाही तर रेल्वेमधून सुद्धा, कारण मगाशी मी आलो विनायक राऊत